बातमीपत्राच्या सुरुवातीला पुण्यातून मोठी बातमी। पुण्यातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी डॉक्टर सुश्रुत घैसास यांची चौकशी होणार आहे। पोलीस आज त्यांना नोटीस पाठवणार आहेत। पुणे पोलीस नोंदवणार आहेत घैसास यांचा जबाब। तर तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी उपचारादरम्यान हलगर्जीपणा केल्यामुळे आता हा गुन्हा दाखल झालेला आहे। शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात शेकडो शिक्षकांवर कारवाई होणार असल्याची माहिती मिळते। राज्यभर गाजत असलेल्या शिक्षक भरती आणि शालार्थ आयडी घोटाळ्याचा नागपूर सायबर पोलिसांकडून तपास सुरू आहे। शिक्षक भरतीला मान्यता देणाऱ्या शासन निर्णयाचा गैरफायदा घेत गणित, इंग्रजी आणि विज्ञान या विषयाच्या शिक्षकांची गैरमार्गाने भरती करण्यात आली। तर काही ठिकाणी बनावट कागदपत्र, शिक्षण संस्थांचा प्रस्ताव आणि खोटी स्वाक्षरी करून 2019 पासून शेकडो शिक्षकांची भरती करण्यात आली होती। शिक्षण संस्था चालक आणि वेतन अधीक्षकांच्या संगनमताने लाखो रुपयांचा आर्थिक व्यवहार करून हा घोटाळा करण्यात आला। मराठीच्या ऐवजी हिंदी अनिवार्य केलेली नाही। नवीन शैक्षणिक धोरणानुसार 3 भाषा शिकणं अनिवार्य आहे। 3 पैकी 2 भाषा भारतीय असल्या पाहिजेत असा नियम आहे। तिसरी भाषा हिंदी ठेवली तर त्याचे शिक्षक आपल्याकडे उपलब्ध आहेत, त्यामुळे हिंदीचा पर्याय देण्यात आलाय। मराठी भाषा शिकणं अनिवार्य आहेच असं मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलं। एप्रिल-मे महिन्यात राज्याच्या काही भागात पाणी टंचाई निर्माण होते। टंचाईग्रस्त भागात पाणी पुरवठा करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेत। पाणी टंचाईचं संकट दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। भोर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला। येत्या 22 तारखेला थोपटेंचा मुंबईमध्ये भाजपमध्ये प्रवेश होणार आहे। कार्यकर्त्यांसोबत संवाद साधल्यानंतर त्यांनी हा मोठा निर्णय घेतलाय। पक्ष पातळीवर अन्याय झाल्यानं थोपटेंनी हा निर्णय घेतलाय। ज्या पक्षाने तुम्हाला मोठं केलं त्या पक्षावर आरोप करायचे नसतात असा सल्ला नाना पटोले यांनी संग्राम थोपटे यांना दिलाय। थोपटे ज्या पक्षात जात आहेत तिकडे फार अंधार आहे असं पटोले म्हटले। लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महायुतीने बहिणींना लाच देण्याचं काम केलंय अशी टीका राजू शेट्टी यांनी केली आहे। लाडक्या बहिणींना 1500 रुपये देण्यापेक्षा दवाखाने आणि मुलांना शिक्षण द्यावं अशी मागणी त्यांनी केली। करमाळ्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत रोहित पवारांनी अजित पवार गटाच्या संजय मामा शिंदेंचा प्रचार केला असा आरोप आमदार नारायण पाटलांनी केलाय। मात्र याबाबत आम्ही पक्षाकडे कोणतीही तक्रार करणार नसून आमचा मोठा विजय झालेला आहे असं ते म्हटले। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दिव्यांगांना कृत्रिम अवयव बसवण्याचे वर्ल्ड रेकॉर्ड आणि प्रमाणपत्र प्रदान सोहळा पार पडला। भारत विकास परिषदेच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। विधानसभा निवडणुकीच्या आधी सरकारने दिलेली आश्वासनं पूर्ण करण्याची मागणी शिवसेना उबाठाचे आमदार नितीन देशमुख यांनी केली आहे। मागणी मान्य न झाल्यास 2 मेला ट्रॅक्टर मोर्चा काढणार असल्याचा इशारा देशमुखांनी दिला। रत्नागिरीच्या मालगुंड गावात पुस्तकांचं गाव या उपक्रमाचं उद्घाटन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आलं। मालगुंडमधल्या 30 घरांमध्ये आणि गणपतीपुळे येथील 5 घरांमध्ये पुस्तकं ठेवण्यात आली आहेत। स्थानिकांसह पर्यटकांना इथे पुस्तक वाचण्याचा आनंद घेता येणार आहे। महाराष्ट्राचे पहिले गृहमंत्री बाळासाहेब देसाई यांच्या 42व्या पुण्यतिथीनिमित्त पाटणमध्ये चित्ररथ आणि गौरव यात्रेची भव्य मिरवणूक उत्साहात संपन्न झाली। तालुक्यातील 22 गावांमधून ही मिरवणूक काढण्यात आली।